आतमध्ये असेल का ही सुद्धा चर्चा सुरू आहे, कारण 49 पाठलाग करायचे. फाइव स्टार शुभम घनसोली संघ प्रतिनिधी. करण आणि ऋग्वेद फलंदाज आपण पाहतोय. जसंच पहिला चेंडू डिलिव्हर होईल वेळ तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. अभिजितला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो. 49 धावा होण्यासारखे आहेत, परंतु त्याच्यासाठी काबाड कष्ट मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. चला प्लीज स्पीडअप करा. साईसिदी अंधेरी तुम्हाला सुद्धा तीच विनंती आहे. मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं अगदी वेळेवरती 3 इनिंग कंप्लीट झाले, कारण 1 ते 2 मिनिटाचा अवधी असतो बफर, ज्याच्यासाठी फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये येतो तो वेळ घेतो. अभिजितला मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. अबू नावाने प्रसिद्ध. 7:41 अवधी झालाय. पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. लक्ष द्यायचं पण 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे एक्सेसिव्ह वेळ आपल्याला भेटणार नाहीये. पहिला चेंडू प्लेड स्विंग अँड मिस. अब्बू पहिला चेंडू आपण पाहिला, कुठेतरी बॅकफूट वरती कट करायचं होतं. ऋग्वेदने मागच्या सामन्यामध्ये 4 चेंडूवरती 4 चौकार लगावले होते, परंतु आता पहिला चेंडू डॉट येतोय. 49 धावांचं थोडंसं दडपण सुद्धा असेल. मागच्या सामन्यामध्ये 42 धावा चेस केल्यात एकतर्फी. अगदी सरळ बॅटीने फटका. बिपिन थोडंसं लेझी एलिगेन्स. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खूप काही घडतंय. प्रयत्न चांगले आहेत, एफर्ट चांगले आहेत. पहिल्या अड्ड्यामध्ये थोडंसं आपण पाहिलं आउट ऑफ द रेंज चेंडू निघून गेला. दोन धावा आल्यात. एकोणपन्नासचा पाठलाग करायचे. यावेळेस फटका चांगला आहे. सरळ बॅटीने बिपिन. कलेक्शन तुझं तितकं चांगलं. मागच्या इनिंगचा विचार केला कुठेतरी मिसफिल्डच्या रूपामध्ये जास्त धावा गेल्यात, आणि या इनिंगमध्ये ती चुकी करणार साईसिदी अंधेरी असं मला वाटत नाही, कारण एक चांगलं युनिट त्यांच्याकडे सुद्धा आहे आणि अनुभवी खेळाडू आहेत. नवलाई तलावडे राजापूर वियंग पॅकर माझगावचा विचार केला, युवा खेळाडूंचा संच आपल्याला तिथे पाहायला भेटतो, परंतु अर्थातच त्यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. मोठ्या मोठ्या संघांना अर्थातच त्यांनी या हंगामामध्ये सुद्धा नमवलंय.
चला प्लीज आपल्याला सुद्धा विनंती आहे. इथे मात्र नो चेंडू आहे. नो बॉलचा इशारा येतोय. 7 वाजून 40 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर, 41 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता आणि आता मात्र 7:46 आपण पाहतोय. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 7:45 झालेत. त्याच्यामध्ये थोडासा वेळ आपण पाहिला रिव्ह्यू साठी सुद्धा घेण्यात आला होता. चार धावा झाल्या, चेंडू फेकून झाला आतापर्यंत मात्र केवळ आपण पाहिले तर 3. स्टेप आउट केलंय. चला प्लीज, अंपायरने अजून कोणतेही डिसिजन दिलं नाहीये. अंपायर रिव्ह्यू आहे. चला अर्थातच आपण जाऊया अंपायर रिव्ह्यू कडे. बॅटर बाद झाला. इथे मात्र जावं लागणार आहे. फेअर बॉल आणि अर्थातच चांगला चेंडू आपण तिथे पाहिला. अभिजित याच्यासाठीच ओळखला जातो. प्लीज चला सुरुवात करा. न्यू बॅटर लगेचच या. चला न्यू बॅटर यायचं लगेचच. चला न्यू बॅटर नाव पोचवू आमच्यापर्यंत. अक्षय. अक्षयला आपण पाहतोय. अक्षयकडे सुद्धा क्षमता आहे. अर्थातच करण ठाकूर बाद झाला मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये. बॅकफुटवरती पंच केलं. अजून एक सिंगल तिथे परिपूर्ण होतीये.
सिंगलने मात्र धावफलक 5 या आकड्यावरती आहे. 5-5 झाले रे. वेगळा फटका खेळायचा होता. अजून एक सिंगल तिथे कदाचित परिपूर्ण होईल. यस. आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचणार आहे 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती आहेत. 49चा पाठलाग करायचा आहे. चला लगेचच 7:41 पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता. 7:51 अवधी झालाय. थोडासा वेळ जर आपण जरी थर्ड अंपायर साठी ग्राह्य धरला तरी वेळ थोडासा एक्स्ट्रा कन्झ्युम होतोय. थोडंसं स्पीडअप करायचंय. सन्माननीय आदरणीय सुदर्शनजी सांगवी साहेब आपल्यासोबत जोडले जातात. वेलकम असेल साहेब आपलं. सुदर्शन साहेब आगतम स्वागतम सुस्वागतम. हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटना आयोजित नियोजित हिंदुस्थान माथाडी कामगार चषकाच्या शेवटच्या अंतिम रजनीमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ब्रॅव्हो. चला प्लीज स्पीडअप करा. पुन्हा एकदा वेळेची विनंती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ब्रॅव्होला आपण पाहतोय भावेश. साई सिद्धी अंधेरी विरुद्ध आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला सामना सुरू आहे. नवलाई तलावडे राजापूर वियंग पॅकर माझगाव इथे सुद्धा कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल येतोय आणि भावेश चांगली गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. ऋग्वेद जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शांत आहे तिथपर्यंत दडपण मात्र अर्थातच वियंग पॅकर माझगाव नवलाई तलावडे राजापूर या संघावरती असणार कारण मोठं धावफलक चेस करायचंय. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 2 चेंडूचा खेळ झालाय. सन्माननीय आदरणीय संजयजी सुर्वे साहेबांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम असेल साहेब आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. इथे मात्र डॉट चेंडू आहे. ब्रॅव्हो भावेश काय गोलंदाजी करतोय. अक्षयला सुद्धा चकवा दिलाय. रामजी शर्मा सरांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025. अजून एक डॉट ब्रॅव्हो. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 49चा पाठलाग करायचा होता. केवळ 7 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र गडी बाद होते. पुन्हा एकदा अक्षय बॅक टू द पवेलियन गॉन. सात धाव्यावरती आपण पाहिलं अजून एक गडी क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन. 49चा पाठलाग करायचा होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकारला आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक 7 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे या षटकातील. इथे मात्र सिंगल आहे. धावांचा विचार केला धावफलक 8 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 41 ची गरज आहे. चला स्पीडअप करा.
चला स्पीडअप करा प्लीज. 7:41 पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता. 7:55 अवधी झालाय. बारामध्ये 41 ची गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा ओमकार डॉट बॉल येतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिंगल कंप्लीट होते. माफ करा, हासिम येतोय गोलंदाजी मार्कवर. स्टेप आउट केलाय खरा. वाईडचा इशारा पंच पुन्हा एकदा दर्शवत आहेत. इथे मात्र डॉट चेंडू आहे. पेडल स्वीप आणि चौकार येतोय. बॅकफुट वरती पंच केलाय. फटका चांगलाय. ऋग्वेद बॅक टू बॅक अजून एक चौकार येतो आणि धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 18 या आकड्यावरती. छोटस टीम मॉडेल इथे मात्र आपण लगेचच पाहणार आहोत. बॉल पास करायचे प्लीज. एक खेळाडू आहे तिथे. अजूनही सिंगल परिपूर्ण होतीये. धावांचा विचार केला धावफलक 19 या आकड्यावरती आहे. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. फटका येतोय खरा आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचणार आहे तब्बल 23 या आकड्यावरती. 23 49 पाठलाग करायचा आपल्याला. 23 धावा धावफलकावरती आहेत. 5 स्टार शुभम घनसोली कर्णधार. वारंवार आपल्याला विनंती केली गेली आहे टॉस साठी यायचे आपण. अर्थातच डिजिटल स्कोरर रजा घेत आहेत. 5 स्टार शुभम घनसोली प्लीज. रावला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आणि आपण पाहतो मुख्य मंचावरती अजून मंडळी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. सन्माननीय आदरणीय सुदर्शन साळवी साहेब, कुणालजी पाटील साहेब, संजयजी सुर्वे दादा आणि राम सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. हिंदुस्थान माथेडी कामगार चषक सन्माननीय आदरणीय मंगेशजी पाटोळे साहेब, मुबारकजी शेख सर आणि अर्थातच राज सरांच्या नेतृत्वाखाली उद्या झालेली स्पर्धा आपण पाहतोय. एक भव्य दिव्य दैदिप्यमान आयोजन नियोजन. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जिथे एका बाजूला नवलाई तलावडे राजापूर वियंग पॅकर माझगाव तर दुसऱ्या बाजूला साई सीदी अंधेरी असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 स्टार शुभम घनसोली प्लीज यायचे. पडाव स्वीप लॅप केलं चेंडूला आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. आणि हेच मागच्या इनिंग मध्ये कुठेतरी चुका केल्या होत्या नवलाई तलावडे राजापूर वियंग पॅकर माझगाव संघाने, परंतु त्या चुका मात्र साई सीदी अंधेरी संघ करत नाहीये आणि त्याच्यामुळे थोडासा वरचढ अजूनपर्यंत चढलाय. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय सुदर्शन साळवी साहेब, कुणालजी पाटील सर, संजयजी सुर्वे दादा, राम सरांची उपस्थिती आपल्यासोबत जोडली जाते. आगतम स्वागतम सुस्वागतम. 5 स्टार शुभम घनसोली आलेले आहे कर्णधार. चला जॉर्ज 11 स्टार कल्याण, जॉर्ज 11 स्टार कल्याण प्लीज रोहन यायचं आहे. समोरचा संघ आलेला आहे ऑलरेडी. जास्त वेळ न घेता लगेचच आपण टॉस कडे वळूया.
चला दोन्ही कर्णधार आलेले सर, आपण टॉस क्लिअर करूया प्लीज. कुणालजी पाटील सर, आपल्याला विनंती आहे प्लीज रोहन यायचे आणि 5 स्टार शुभम घनसोली कर्णधार यायचे. नाणेफेकीचा कौल आपण क्लिअर करतो कारण ऑन गोईंग सामना सुद्धा सुरू आहे म्हणून जास्त वेळ घेणार नाहीये आणि डिसिजन तिथेच आपल्याला कळवायचं लगेच. तिथपर्यंत आपण मुख्य मंचावरती ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करूया. कुणालजी पाटील सरांना आपण पाहतोय अर्थातच महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. एका बाजूला 5 स्टार शुभम घनसोली तर दुसऱ्या बाजूला जॉर्ज 11 स्टार कल्याण. चला नवलाई तलावडे राजापूर वियंग पॅकर माझगाव संघाचा कर्णधार आपण इथे यायचं लगेचच. आपल्याला सन्मानित करण्यात येणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट ज्याने अफलातून फलंदाजी केली आणि अर्थातच अफलातून कामगिरी केली. चला कर्णधार नवलाई तलावडे राजापूर वियंग पॅकर माझगाव लगेचच या. चला तेजस यायचंय. महत्वाच्या क्षणी चांगली फलंदाजी आपण केली. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तेजस ठरतोय. मान्यवरांना विनंती की आपण मुख्यमंचावरती स्थानापन्न व्हायचंय. मी विनंती केलं सन्माननीय आदरणीय मंगेजी पाटोळे साहेब आपला शुभ हस्ते आपण वियंग पॅकर माझगाव अर्थातच त्यांचा विचार केला. नवलाई तलावडे राजापूर आपण पाहतो अर्थातच नवलाई तलावडे राजापूर वियंग पॅकर माझगाव संघाला इथे मात्र गौरवान्वित करण्यात येतंय. अरविंद साहेबांना मी विनंती करेल प्लीज अरविंद सर आपल्या शुभ हस्ते वियंग पॅकर माझगाव नवलाई तलावडे राजापूर या संघाला आपण सन्मानित करायचंय. अरविंद साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पाहतोय अर्थातच. धन्यवाद. वियंग पॅकर माझगाव नवलाई तलावडे राजापूर संघ आपले आभारी आहेत. आम्ही प्लीज सर स्थानापन्न व्हायचंय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा आपल्यासोबत आलेला आहे तेजस. मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅचच्या तेजस साहेबांची मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण तेजसला अर्थात मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे. तेजस साहेबांनाच विनंती आहे की तेजस साहेब आपल्या शुभ हस्ते त्याला टाळ्यांचा गज राहून जाऊ द्या. महत्वाच्या क्षणी 2 चौकार ज्याच्या फळीतून आले. चला मॅच आपण लगेचच ऑन करूयात. टॉस ऑलरेडी झालेला आहे. आपण पाहिलं आणि अर्थातच आपण पाहिलं मुकेश सरांची सुद्धा उपस्थिती आपल्यासोबत आहे. नेहमी वारंवार त्यांचा पाठलाग अर्थातच चेंबूर संघाला सुद्धा असतो. तर मी मुकेश सरांना विनंती केली प्लीज मुकेश सर आपण यायचंय. एक अप्रतिम व्यक्तिमत्व मुकेश साहेब आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम असेल साहेब आपलं. जी पाटील सरांना आपण पाहतो अर्थातच क्रिकेटवरती अतुनात प्रेम असलेलं व्यक्तिमत्व. क्रिकेट वेडा जरी म्हटलं तरी अर्थातच चुकीचं ठरणार नाहीये. कुठेही स्पर्धा असो अर्थात सरांची उपस्थिती असते. वेलकम असेल सर आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाव्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू. त्यानंतर मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय सुदर्शनजी साळवी साहेबांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो या स्पर्धेचे अर्थातच प्रणेते सन्माननीय आदरणीय मंगेजी पाटील पटोळे साहेब. मंगेजी पटोळे साहेबांना आपण पाहतोय. मंगेजी पाटोळे साहेब सुदर्शनजी साळवी साहेब यांचा आदर सत्कार करतात. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार करणं गरजेचं आहे. तीच प्रथा परंपरा आपण पाहतोय. सर लगेच क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. जास्त वेळ दवडू नका.
त्याच क्रमामध्ये मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय कुणालजी पाटील साहेबांचा सुद्धा आदर सत्कार, कुणालजी पाटील साहेबांचा आदर सत्कार आपण पार पाडून घेऊया. कुणालजी पाटील साहेबांचा आदर सत्कार आपण पाहतोय. कुणालजी पाटील सर प्लीज आपण आदर तिथे स्वीकारायचे. सन्माननीय आदरणीय या स्पर्धेचे प्रणेते सर्व मंगेजी पाटोळे साहेबांच्या अर्थात शुभ असते. आदर सत्कार कुणालजी पाटील साहेबांचा होतोय. आणि त्यानंतर मी विनंती करेल अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार याच क्रमामध्ये सन्माननीय आदरणीय सर दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू पोहोचवा आमच्यापर्यंत. जॉर्ज 11 स्टार कल्याण विरुद्ध 5 स्टार शुभम घनसोली. त्यानंतर मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय तेजसजी मोरे साहेबांच्या आदर सत्कारासाठी. तेजसजी मोरे साहेबांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय मंगेजी पाटोळे साहेब यांचे शुभ हस्ते. आणि आता मात्र पुन्हा एकदा सूचना आहे 15 मिनिटं द्यायची आहेत का? 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणार आहे. 16 मिनिटांमध्येच आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. थोडेसे बदल आपण पाहतो कारण वेळेचं आमच्यावरती खूप मोठं दडपण आहे. 8 वाजून गेलेले आहेत. त्यानंतर मी विनंती करेल अरविंद साहेबांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो मंगेजी पाटोळे साहेब प्लीज आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू पाठवा. एका बाजूला जॉर्ज 11 स्टार कल्याण, त्यानंतर मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय राम सरांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतोय मंगेजी पाटोळे साहेब प्लीज आपल्या शुभ हस्ते. थँक्यू डीजी. अजून एक महत्त्वाचा सत्कार आपण पाहतोय संजयजी सुर्वे साहेबांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करेल सुनीलजी विश्वकर्मा आणि अर्थातच आपण पाहिलं रोहन चिल्ले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक मोठं नाव आहे कारण गांगुली नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध जो खेळाडू आपण पाहतो लेफ्ट हँड आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन कूल मिस्टर रोहन चिल्ले. सोळा मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणार आहे. 16 मिनिटं जसंच पहिला चेंडू डिलिव्हर होईल आपल्याला वेळ सांगण्यात येणार आहे. मागचा पूर्ण सामना अर्थातच वेळेमध्ये संपूर्ण झाला. आपल्याला सुद्धा तसंच सहकार्य करायचं आहे कारण याच्यानंतर सुद्धा एक ऑलरेडी या पॅनलमध्ये एक मॅच आणि त्याच्यानंतर क्वालिफिकेशनचे राऊंड. त्यानंतर अर्थातच सन्माननीय आदरणीय मुकेजी पाटील सरांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करेल त्यांचा अजून एक संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये खेळताना सुद्धा दिसतोय. स्वतः जॉर्ज संघ आहे. त्यांच्या समवेत अनेक वेगवेगळ्या संघांना आपण त्यांना प्रतिनिधित्व करताना त्यांना पाहतोय. सन्माननीय आदरणीय मुकेश सरांचा आदर सत्कार स्वतः स्पर्धेचे प्रणेते मंगेजी पाटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय. चला पंच सुरुवात करायची आहे प्लीज. धन्यवाद मुकेश सर की आपण विनंतीला मान देऊन मुख्य मंचावरती आलात. क्रिकेटवरती अतोनात प्रेम असणारं व्यक्तिमत्व, एक दिलखुलास व्यक्तिमत्व आपण पाहतोय.
चला सुरुवात करायची आहे. बॉलर्सने एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. घनसोली संघ 5 स्टार शुभम घनसोली. शिवेश आला अर्थातच. पहिल्या 2 षटकासाठी मायक्रोफोन मध्ये बदल करूया. मी आमंत्रित करतो मायक्रोफोन वरती सय्यद सर. थोडीशी विश्रांती घेऊया आणि आमंत्रित करूया मायक्रोफोन वरती सय्यद सरांना. वाइट बॉल का इशारा अंपायर का. अच्छा कट यहाँ पे 1 रन मिलेगा. बैटिंग वाले के उधर से एक कोई फील्डर चाहिए एक्स्ट्रा नाम बताने के लिए प्लीज रिक्वेस्ट है. वाइट बॉल का इशारा अंपायर का. अच्छा शॉट यहाँ पे फील्डिंग 1 रन मिलेगा. तीन बॉल 5 रन. लेफ्ट हैंड बैट्समैन सुनील. और ये अच्छा शॉट लगा यहाँ पे फील्डिंग 1 रन मिलेगा. अच्छा शॉट रोहन का यहाँ पे 4 रन का इशारा अंपायर का. बहुत ही कमाल का शॉट 4 रन. पांच बॉल 10 रन. अच्छा शॉट मारा है. लास्ट बॉल और शॉट लगा यहाँ पे 4 रन का इशारा अंपायर का. बहुत ही अच्छा शॉट. ओवर की समाप्ति. एक ओवर 14 रन. बहुत ही अच्छा स्कोर. नए बॉलर आया सिद्धेश. माइक मध्ये न जाणार आवाज. और ये शॉट लगा यहाँ पे अंपायर का इशारा 4 रन.
बहुत ही अच्छा शॉट। माझ्या बॅगीत आहे. सिद्धेश सुनील कमाल का शॉट सुनील का। 4 रन। और 1 रन मिलेगा। अंपायर का इशारा, वाइड बॉल। दो बॉल 20 रन। और ये शॉट लगा है, काफी अच्छी फील्डिंग वहां पे, अच्छी गेंद। वाइड बॉल का इशारा अंपायर का, 1 रन मिलेगा। एक रन मिलेगा यहाँ पे भी। चार बॉल 22 रन। और ये शॉट लगाया है, 1 रन मिलेगा। वन टू गो, लास्ट बॉल। एक रन मिलेगा यहाँ पे। ओवर समाप्त। 2 ओवर 24 रन। न्यू बॉलर विनायक आया है। बहुत ही अच्छी बॉल, गुड बॉल। शंभर मारलो त्याने 174 झाला ना काहीतरी 12 ओव्हर। और ये डॉट बॉल, बहुत ही अच्छी गेंद। अभिषेक शर्मा मारतोय मजबूत। 37 में 100 मारा ना, खेळतोय अजून। अभिषेक शर्मा मारतोय ना। किती रन झाले? 194। अरे त्याचे कोणाचे? अभिषेकचे 180 108 सॉरी। बहुत ही वाइड बॉल का इशारा अंपायर का, 1 रन मिलेगा। 45 बॉलामध्ये मारलं 2 बॉल 25 रन। सॉरी। और ये डॉट बॉल का इशारा, 4 रन का इशारा। 22 वाइड प्लस
बस ना खुर्ची घेऊन पुढे बसायचं 3 बॉल बचा है. यांना सांगतो बहुत ही अच्छा शॉट यहाँ पे, फील्डिंग, 1 रन मिलेगा. शॉर्ट रन मारले त्यांनी अभिषेक अच्छी बॉलिंग. 16 सिक्स मारले 14 चौके पण एकच मारला और ये अपील, अंपायर का इशारा, अंपायर डिसीजन दो. आउट का इशारा अंपायर का, आउट. पाँच बॉल 30 रन. काफी अच्छी गेंद उनकी. लास्ट बॉल, 1 टू गो. और ये शॉट यहाँ पे 4 रन, बहुत ही कमाल का शॉट, 4 रन मिलेगा. बॅट्समनचं नाव काय check. Hey. शेख जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर विकास छकुला नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध. वेलकम बॅक. केवळ आणि केवळ 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. लक्ष द्यायचं, शेवटचं षटक आहे. खूप कमी अवधी आपल्याकडे बाकी आहे. धावफलक अजूनही 34 या आकड्यावरती आहे. शेवटचं अंतिम षटक रोहन चिले स्ट्राईक एंडला. फ्लिकचा वापर केला, सिंगल तिथे परिपूर्ण होतीये आणि सिंगलने धावफलक पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. अलॉंग द कार्पेट, वॉट अ शॉट. विकास नावाचा ब्रँडेड चौकार. 4 धावा. 4 धाब्याने धावफलक सज्ज होणार आहे. 38 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत, महत्वपूर्ण असणार आहेत. चला घाई करा प्लीज, वेळ आपल्याकडे कमी आहे. पंच आपण सुद्धा ताकीद द्या लगेचच. 38 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चला 39 करेक्शन. इथे मात्र वेगा शॉट खेळायचा होता. दांडी गोल. आणि मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मिस्टर देवकरण परमारला इंट्रोड्यूस केलं जाते. रेडी राहायचंय. अक्षयदा लेगी आणि स्टंप कोण लावणार काय हुशार आहे रे लेगी हा घेऊन जातो.
चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. एका बाजूला आपल्याला रॉयल चेंबूर संघ दिसेल तर दुसऱ्या बाजूला श्री सिद्धिविनायक 11. रेडी राहायचंय आपण. ड्राईव्ह केलंय, एक धाव तिथे भेटेल. 40 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर अर्थातच अजून एक मीरा भाईंदर परिसरातील देवकरण परमारला आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती मिस्टर कॅप्टन कूल रोहन चिल्ले. इथे एक्स्ट्रा बाउन्स, यष्टीरक्षकाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल आहे. शेवटचा चेंडू बाकी, धावफलक 40 या आकड्यावरती आहे. लेगस्टिकच्या जास्त बाहेर. वाइड +1, 1 के साथ 1 फ्री. धावांचा विचार केला, 42 धावा धावफलकावरती आहेत. टॉस साठी यायचं लगेचच आपण रॉयल चेंबूर आणि श्री सिद्धी विनायक 11. स्टेट डाऊन द ट्रॅक, देवकरण परमार नावाचा येतोय हा चौकार आणि 4 धावेने धावफलक 46 या आकड्यावरती आहे. रॉयल चेंबूर आणि श्री सिद्धिविनायक 11 टॉस साठी यायचं लगेचच. श्री सिद्धिविनायक 11 चेक. श्री सिद्धिविनायक 11 आणि रॉयल चेंबूर कर्णधार यायचे. श्री सिद्धिविनायक 11 कॅप्टन जर आवाज पोहोचत असेल प्लीज यायचं लगेचच. रॉयल चेंबूर संघाचा कर्णधार मिस्टर KP47 करण पाटील अर्थात तिथे उपलब्ध झालाय. श्री सिद्धिविनायक 11 अर्थात जिथपर्यंत सामन्याला सुरुवात होईल तेजस सर आपल्याला विनंती अर्थातच या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. प्लीज कशी वाटते आपल्याला स्पर्धा. अर्थातच पहिलं पर्व या स्पर्धेचं आहे महाराष्ट्र माथाडी कामगार चषक 2025 आपण पाहतो. प्लीज सर 2 शब्द या स्पर्धेबद्दल. आयोजक हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटना यांचे आयोजक मंडळचे अध्यक्ष आपले मंगेश पाटोळे यांच्या आयोजनानुसार एकदम व्यवस्थित आणि सुंदर असा कार्यक्रम इथे मॅच क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या आहेत. आणि अतिशय एकदम असं वाटतं की आपण IPL जसं बघतो तसं एकदम क्षेत्ररक्षण असो त्यांचं बॅटिंग बॅट्समन एकदम जबरदस्त. आणि कुठल्याही परिस्थितीत तर मला इथं बसलं असं वाटत होतं की एकदम बसलो मी. आत्ता 1 तास झाला इथं बसलोय, उठूशी वाटत नाही मला. एवढं मस्त बॅट स्विंग वगैरे करताय, बॉलिंग अंपायर पण आपले व्यवस्थित डिसिजन त्यांचं मेकिंग चांगले आहेत आणि एकदम व्यवस्थित ते आयोजकांनी केलं आहेत. सगळ्यांचे अभिनंदन. आणि धन्यवाद सर. चला श्री सिद्धिविनायक 11 कॅप्टन वारंवार तिसरा ऑफिशियल पुकार आपला मायक्रोफोन वरून आहे प्लीज. बॅटर 2 बॅटर लगेचच या. सूरज गोलंदाजी मार्क वरती आपण सूरजला पाहतो परंतु आज सूरजला रात्रीमध्ये सुद्धा चमकावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. श्री सिद्धिविनायक 11 कॅप्टन. चला जाऊया मॅच कडे. श्री सिद्धिविनायक 11 कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. चला सुरुवात करा. 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असेल. टायमर आता मात्र ऑन होणार आहे.
47 इज अ टार्गेट. 47 धावांचं लक्ष्य. हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटना आपण पाहतो आयोजित नियोजित भव्य दिव्य हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025. प्लेड स्विंग अँड मिस. सूरज पहिल्या चेंडूवरती तर अर्थातच लखलखतोय, चमकतोय. श्री सिद्धिविनायक 11 कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. इथे मात्र चांगला चेंडू. सूरज डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप आहे तिथे. लेग बाईचा इशारा आहे. चेंडू आणि फळीचा म्हणजेच कोणताही संपर्क झाला नाहीये. स्वीपचा प्रयत्न झालाय. एक धाव तिथे पूर्ण होतीये. नाणेफेकीच्या कबलासाठी मी विनंती करेल डिसिजन आपल्याला इकडे सांगायचं मंचावरती. टॉस साठी मी इन्व्हाइट करेल सन्माननीय आदरणीय सुदर्शनजी साळवी साहेब. प्लीज आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण कंप्लीट करूयात. रॉयल चेंबूर विरुद्ध श्री सिद्धिविनायक 11. महत्वाचा कॉल इथे मात्र आपण पाहणार आहोत. एका बाजूला रॉयल चेंबूर तर दुसऱ्या बाजूला श्री सिद्धिविनायक 11. अर्थातच लेजंड ऑफ गेम घनश्याम शिंदे इथे उपलब्ध आहेत. आपल्याला विनंती आहे घनश्याम प्लीज आपण मुख्य मंचावरती येऊन आस्वाद घ्यायचा आहे स्पर्धेचा. अर्थातच नेक्स्ट मॅच आपण त्याची पाहणार आहोत. रॉयल चेंबर टॉस विन फील्डिंग.
चेक. वेलकम बॅक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 6 या आकड्यावरती आहे. 47 धावांचा पाठलाग करायचा होता परंतु काय गोलंदाजी राहिली. अजून एक डॉट चेंडू येतोय. हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना आयोजित नियोजित आपण पाहतोय पहिलं पर्व हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025. शेवटची अंतिम रजनी आहे. काही शेवटचे सामने अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. स्टेट डाऊन द ट्रॅक. अगदी सरळ रेषेमध्ये फटका येतोय. दमदार असरदार चौकार आणि अर्थातच पहिला चौकार येतोय. धावांचा विचार केला. धावफलक 10 या आकड्यावरती आहे. अजून एक सिंगल. 11 धावा धावफलकावरती आहेत. इथे प्लेड स्विंग अँड मिस झालाय का तर यश. शेवटचा चेंडू आहे. स्क्वेअर कट केलंय. एक धाव तिथे पूर्ण होतीये आणि एका धावेने धावफलक जाऊन पोचेल. थेंबे थेंबे तळे साचवण्याचा प्रयत्न होतोय. 12 या आकड्यावरती कडे मोठं धावफलक चेस करायचं. 47 पाठलाग करत असताना आपल्याला इथून वारंवार मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. वसंतला आपण पाहतोय स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता वसंत विरुद्ध पहिल्या चेंडूवरती. कुठेतरी लगेचच रेडी राहायचं. याच्यानंतर रॉयल चेंबूर विरुद्ध श्री सिद्धिविनायक 11 लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फ्लिक ऑफ द रेस्ट. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सत्तेचाळीसचा पाठलाग करताना थोडस अडचणीच्या आडोशामध्ये संघ आपल्याला दिसतोय. 5 स्टार शुभम घनसोली. इथे मात्र अजून एक सिंगल. इथे प्लेड स्विंग आणि गडीबात. एसटीच्या माध्यमातून रोहन चिल्ले वारंवार असे अनेक स्टंपिंगचे व्हिडिओ सुद्धा आपण रोहनचे पाहिले असतील. अगदी एसटीच्या जवळ उभा असतो आणि शांत संयमी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कॅप्टन कूल अशी त्याची ख्याती अर्थातच अंडर क्रिकेट जगतामध्ये. जॉर्ज सारख्या संघाला अर्थातच उंचीवरती नेण्यामध्ये त्याचा सुद्धा खूप जास्त महत्वाचा वाद आहे. चला घाई करा प्लीज थोडीशी. सुनील आपल्याला विनंती आहे. पडा स्वीप सिंगल. डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. अजून एक सिंगल तिथे भेटते आणि अर्थातच सामना गमावला जातोय. 5 स्टार शुभम घनसोली. प्लीज आपण लगेच जायचंय. 5 स्टार शुभम घनसोली अभिनंदन. जॉर्ज 11 स्टार कल्याण. लगेचच रॉयल चेंबूर मैदानाचा ताबा घ्या. सुरुवात करा. 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणार आहे. जाऊया अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे सन्मानित करण्यात येईल 5 स्टार शुभम घनसोली. कर्णधार लगेचच या. शुभम घनसोली प्लीज विकेटवरती प्रॅक्टिस करू नका. आपल्याला विनंती करा थोडंसं बाजूला जर केली तरी चालेल. विकेटवरती करू नका. चला या प्लीज लगेचच. 5 स्टार शुभम घनसोली. फाइव स्टार शुभम घनसोली आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण पाहिला. अमित ज्याने मात्र 3 धावा दिल्या आणि 3 महत्वाचे गडी बाद घेतले. आपण पाहिला मान्यवरांची मांदिळी आपल्यासोबत लाभली जाते. आगतम स्वागतम सुस्वागतम. 5 स्टार शुभम घनसोली प्लीज यायचे रिप्रेझेंटेटिव्ह.
विजय साहेबांना विनंती आहे प्लीज, विजयजी खंडागळे साहेब आपल्या शुभ हस्ते टीम सन्मान चिन्ह आपल्या देण्यात येणार आहे. चला विकेट वरती प्रॅक्टिस करू नका प्लीज, वारंवार आपला कॉल देण्यात येतोय, बाजूला प्रॅक्टिस करा. चला प्लीज यायचंय. 5 स्टार शुभम घनसोली आपण या स्पर्धेमध्ये आलेत आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. खंडागळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तरी ट्रॉफी देण्यात येते. आपण पाहिलं सन्मानित करण्यात येते शुभमेट घनसोली अर्थातच 5 स्टार